Hello friends, today we are going to learn next questions of English workshop. Last period we have seen question number first A, first B and first C and question number 2A. Now today we are going to learn next question number 2B. I read the question at first. Question B, pick out 4 lines that contain the figure of speech onomatopoeia. That means in Marathi, onomatopoeia means ध्वनी अनुकरण अलंकार. म्हणजे हा onomatopoeia figure of speech. Now, so this is the line, that is sentence about onomatopoeia. तर या onomatopoeiaचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की चिरपिंग मैनाज थ्रू दॅट साइड. ही जी ओळ आहे आपण कवितेमधून घेतलेली आहे. चिरपिंग इज अ साऊंड, म्हणजे मैनाज, द साऊंड ऑफ द मैनाज, चिरपिंग. त्या ठिकाणी ध्वनी निर्माण होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी काय आहे ते onomatopoeiaचं उदाहरण. onomatopoeiaचं उदाहरण कसं लक्षात घ्यायचं की त्या वाक्यातून त्या ओळीतून आपल्याला कुठला तरी आवाज, साऊंड त्या ठिकाणी ऐकायला आला पाहिजे. चिरपिंग, चिमण्यांचा चिवचिवाट. आता तुम्ही सुद्धा देखील या वर्गामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट त्या ठिकाणी सुद्धा ऐकत असणार आहे. तसा तो आवाज म्हणून चिरपिंग मैनाज थ्रू दॅट साइड, द लाईन ऑफ onomatopoeia or the example of onomatopoeia. आणि चिरपिंग इज अ साऊंड. सेकंड लाईन or second sentence, the jackal hall is heard there at night. तर hall is a sound, म्हणजे केकाटणे. कोणाचं? जॅकल्स. जॅकल्स द टाइप ऑफ द मंकी. द जॅकल मीन्स टाइप ऑफ द मंकी. त्या ठिकाणी माकडाचा प्रकार आहे. तर जॅकल म्हणजे थोडक्यात माकडाचा केकाटणे. कोल्हेकुई, हॉल म्हणजे काय? कोल्हेकुई इज हिअर देअर ॲट नाईट. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी त्या माकडांचा केकटण्याचा आवाज म्हणजे हा इथं आपल्या लक्षात काय घ्यायचं थोडक्यात की हॉल इज अ साऊंड. So this sentence example of onomatopoeia. आपण तिसरं वाक्य बघूया. आपण तिसरं वाक्य कवितेमध्ये बघा. having used river sand to scour each dish. Having used the river sand. Who used the river sand? Women of the village. Having used the river sand to scour each dish. Scour is a sound. घासण्याचा आवाज. बघा आपण भांडी घासतो ना, तर भांडी घासण्यास थोडासा आवाज येतो. तसं त्या गावातील महिला काय करत असत, तर नदीवरती जाऊन त्या ठिकाणी त्या पाण्यातील जे पाणी आहे त्याची वाळू जी आहे, रिव्हर सँड, नदीतील वाळूचा डिश म्हणजे थोडक्यात भांडी किंवा डिश, प्लेटा घासण्यासाठी त्या ठिकाणी उपयोग करत असतात. त्यावेळी स्काउर म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक भांडी घासण्याच्या ठिकाणी स्काउर म्हणजे त्या ठिकाणी आवाज, घासण्याचा आवाज त्या ठिकाणी होता. तर स्काउर इज अ एक्झाम्पल ऑफ that means the sentence is example of onomatopoeia and scour is a sound. Last one sentence of the onomatopoeia, the year is rife with babbling sound. हे साऊंड म्हटलेलं आहे की द इयर इज अ राईट विथ द बॅबलिंग इज अ साऊंड. ठीक आहे, बॅबलिंग इज अ साऊंड. तो द सेंटेन्स आल्सो एक्झाम्पल ऑफ onomatopoeia ऑफ फिगर ऑफ स्पीच. तर अनुकरण जे भाषा अलंकार आहे त्याचं हे उदाहरण आपल्याला सांगते. काल आपण सिमिलीचे उदाहरण पाहिलं आपण की सेम साऊंड प्रत्येक वाक्यामध्ये एकच
साऊंड किंवा त्याचा अक्षराचा उच्चार होत असेल किंवा ते अक्षर असेल स स स क क क आणि पाहिजे आपण ॲड्स काउज कार्ड्स कॅन क्रॉस इट विथ इज याच्यामध्ये काउज मधला सी कार्ड मधला सी कॅन मधला सी आणि क्रॉस मधला सी त्याचा उच्चार कसा क क क काउज कार्ड्स कॅन क्रॉस त्या ठिकाणी ते सिमिल वगैरे झालं आणि अनलिमिटेड क्रियाचं काय तर त्या वाक्यामध्ये वळीमध्ये दिलेल्या जे काय कविता कविता लिहितात त्या कवितेच्या जे काय वळी त्या वळीमध्ये अशा प्रकारचा वेगळा साऊंड निर्माण होत असेल साऊंड जर निर्माण होत असेल तर ते अनलिमिटेड क्रियाचं उदाहरण त्या ठिकाणी होत असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला एक 9वीला 10वीला 11वीला 12वीला हे ठिकाणी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण. Question number 3 हा सोपा आहे. Rearrange the words. Rearrange the words in alphabetical order. In alphabetical order. फार सोपं आहे. बघा आपण एक उदाहरण बघूया आपल्या ठिकाणी. समर. आता बाकीच्या वर्गांना थोडं सेमीच्या वर्ग असल्यामुळे पटकन सांगायची गरज पडत नाही, पण तुम्हाला मुद्दाम सांगतोय मी. हे अल्फाबेटिकल आपल्याला लगेच पाठीमागे देखील तुम्ही शिकलेल्या 7वी 8वी मध्ये. आता आपण पुन्हा एकदा घेऊया. बरे तुमच्या देखील वर्गातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येत असणार आहे साइन, पण सर्वांनाच येण्यासाठी मी हा मुद्दाम घेतोय. स्लिम, sand, shade, stare, scowl, sound, scream and strong. There are 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. There are 10 words. आणि आपल्याला काय करायचं आहे, याचा क्रम लावायचा आहे. काय करायचं आपल्याला तर अल्फाबेटिक लावा. रिअरेंज अशी व्यवस्था पुन्हा अशी व्यवस्था करा. पुन्हा व्यवस्था करा कशा शब्दांची इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इंग्रजी ABCD प्रमाणे. सर इंग्रजीमध्ये कसं होतं, आपली पहिली लिपी माहिती दुसरी लिपी आपण ABCD. जर आपण 4 अक्षर पाहिले तर पहिला क्रम कोणाचा आहे A चा, दुसरा कुठला B चा, तिसरा C चा, चौथा D चा, असा आपण क्रम लावत जातो. तसं या ठिकाणी याचा क्रम लावायचा. कुठला अक्षर अगोदर आहे अगोदर नंबर लिहायचा. पण इथं काय बघितलं आपण याला फर्स्ट लेटर. या ठिकाणी फर्स्ट लेटर सर्वांचं सारखंच आहे. एक तर काय समजा असं असतं बघा, गोपाल, अहमद, त्याच्यानंतर रमेश आणि बाळ अशी नावं असतात. याचा खरं नाव म्हणून सोपं आहे, कारण काय याचं पहिलं अक्षर वेगवेगळं आहे. बघा GAR आणि B. पहिले कुठे येणार आहे A, तिथे अहमद. नंतर कुठलं आहे B, बाळू. नंतर कुठलं G का R तर G म्हणजे गोपाल. आणि नंतर कुठे येणार रमेश. ठीक आहे, असं हे पहिला अक्षर इनिशियल लेटर जर डिफरंट असेल, पहिला अक्षर जर वेगळा असेल तर आपण एक करला ऑप्शन. इथं पण कसं आहे, गोंधळ करायची काय गरज नाही. इथं काय फर्स्ट लेटर आज सेम. या ठिकाणी पहिलेच अक्षर प्रत्येकाचं सेम आहे. काय करा 2 नंबरचं अक्षर बघायचं. UILAHTCOWT. मला वाटतं इथं ए आहे म्हणजे सॅन्ड. हे कसं असणार तुमचं पहिलं असणार आहे सॅन्ड. सॅन्ड. हा, त्यानंतर दुसरं बघा सॅन्ड नंतर ए नंतर कुठला असणार आहे, ए नंतर हे स्काउरिंग. पहिलं सॅन्ड नंतर स्काउर, बरोबर आहे.
सी नंतर कुठला पर्याय असणार आहे? सी नंतर एच ही, बरोबर आहे. एच शेड नंतर बघा SIGN हे SIGN नंतर किती झाले बघा 4 आहे. आता 5 नंबरला कुठले बघा स्लिम, 2 नंबर ये बघा स्लिम. हा पुढं साऊंड, परत बघा आता ओ आलाय ना, ओ नंतर कुठला अक्षर आहे पुढे बघा राहिले कुठल्यावर हे संपल्यापर्यंत आहे असं कोण आहे म्हणजे लक्षात सापडेल तुम्हाला. हा राहिले बघा हे UWTT, 2 ठिकाणी टी आहे तर हे तर असणार आहे टी असणार, 2 ठिकाणी टी आहे, तिथं आर आहे इथे हे येणार अगोदर नंतर असे परत स्टाईल नंतर ही येणार स्ट्रॉंग. आता हे 2 SU SW हा समोर काय लास्ट वन, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे क्रम लावायचा आहे. आता दुसरंही बघूया आपण, बाकीचे तुम्ही सोडवायचं आता. सेकंड वन banks, blossom, boys, bath आणि babbling. बघा प्रत्येकाचं पहिला अक्षर बीबीचा आहे, सोडून द्या बीचं, सोडून द्यानंतर विषय 2 नंबरचा अक्षर बघा इथं ए आहे, इथं पण ए आहे, इथं पण ए आहे, परंतु या 3 नंबरचं होते बी टी आणि ए म्हणजे बी ए आहे का नाही, ठीक आहे. बॅबलिंग ए बी ए बी बॅबलिंग हे संपला विषय. आता हा BAT आणि BAN हे बँक बँक्स बँक कसं आहे ना, हा बँक बँक्स पहिले हे 5. आता हे 3 संपले, पहिले 2 BL का BO तर BL and last one twice. Babbling, banks, bath, blossom and poise. अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर काय केले आपण लिहिले आणि रिअरेंज करून आपण ते वाक्य पण लिहिले, शब्द पण लिहिले. ठीक आहे. तिसरा जो आहे these, those, to, from, there, they, trap, torrent हे तुम्ही घरी तयार करायचं तुमच्यासाठी. आता क्वेश्चन नंबर 4 पाहू आपण. Question number 4, page number 39. What aspects from the poem do the following phrases describe? या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 4A काय केले, व्हॉट आस्पेक्ट म्हणजे काय पैलू किंवा त्यांचा अंग काय आहे कवितेमध्ये, थोडक्यात अर्थ काय आहे, कुठल्या अर्थाने ते शब्द वापरलेले किंवा ते फ्रेज वापरलेले, फ्रेजेस शब्द समूह कुठल्या अर्थाने वापरलेले आहे, कुठला तर देर फुल सेड, देअर
कूल सेड कशात वापरलेलं आहे? तर आपण पाहिलंय की द प्रिस्ट ऑफ द विलेज dwell किंवा विलेज लिव्हिंग कम्फर्टेबल लाईफ इन देअर कूल सेड ऑफ द ग्रूव मँगो पाम, की त्या नदीच्या काठावरती आंबे आणि सागाची झाडाची काही गृह वाटिका आहे त्यांच्या दाट सावलीमध्ये त्या गावातील पुजारी अतिशय आरामशीरपणे राहतात. तर असं म्हणता येईल की इट मीन्स दॅट the priest of the village are living a comfortable life. तर देअर कूल सेड याचा कवितेमध्ये काय वापरलंय की इट मीन्स दॅट, याचा अर्थ दॅट की द प्रेस्ट ऑफ द विलेज त्या गावातील पुजारी आर लिव्हिंग अ कम्फर्टेबल लाईफ, तर त्या ठिकाणी अतिशय आरामदायी जीवन त्या घरच्या झाडीमध्ये त्या ठिकाणी आरामदायी जीवन जगतायत असं त्याचा अर्थ सांगायचा आहे. पुढे काय म्हणतो बघा, ओनली नी डीप म्हणजे फक्त गुडघाभर, नी म्हणजे गुडघा आणि डीप म्हणजे खोल, फक्त गुडघा एवढ्या उंचीपर्यंत असलेल्या पाण्याच्या संदर्भात त्या नदीमधील पाणी बघा इथं आपण पाहिले कवितेमध्ये इन सेकंड लाईन इन समर दॅट द वॉटर इज ओनली नी डीप, तर उन्हाळ्यामध्ये केवळ फक्त गुडघाभर एवढं पाणी असतं. तर पोएट टेल अस दॅट the water in the river is not overflowing, हे नदीच्या पात्रावर जास्त पाणी नाही, हे तिथं त्याला स्पष्ट होते. बाकी CDEF तुम्ही अशा पद्धतीने तयार करा. नॉट अ स्टीप म्हणजे जास्त उतार नाही, म्हणजे रिव्हर बेड इज नॉट टू डीप, नाही नदीचा जो नदीचे पात्र जे आहे ते जास्त खोलवरती नाही असं त्याचा अर्थ ठिकाणी होतोय. तर क्वेश्चन नंबर 5 बघा, द पोएम डिस्क्राइब टू डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड रेनी सीझन. या ठिकाणी कवी काय केलंय की दोन चित्र या ठिकाणी त्यांनी चित्रांचं वर्णन केलंय नदीच्या, तर इन समर आणि इन रेनी सीझन, तर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामधले चित्र नदीचं चित्र कसं असू शकतंय. राईट डाऊन 4 पॉइंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन अ चेंजिंग सीन ऑफ द रिव्हर. बघा या ठिकाणी दोन चित्र त्यांनी दाखवलेलं आहे, थोडी वर्णन केलं आहे. तर मी फक्त तुम्हाला सांगतो इन समर ठीक आहे, आणि मान्सून म्हणजेच काय रेनी सीझन. तर द रिव्हर वॉटर इज बघा इन समर सीझन इन रिव्हर वॉटर इज ओनली नी डीप, तर या ऋतूमध्ये फक्त गुडघाभरच पाणी त्या नदीला असतं. आणि द वॉटर ऑफ द रिव्हर रायझेस ओव्हरफ्लोज, म्हणजे नदीचं पात्र जे आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी नदीच्या पात्रातून पाणी बाहेर ओलांडून इतकं पाणी म्हणजे नदी थोडक्यात पूर येतो, ठीक आहे. तर ओव्हरफ्लो नदी गच तरी काही नदी भरून वाहते. आणि इन समर नो डर्ट नो मड, उन्हाळ्यामध्ये नदीच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी चिखल नसतो का कचरा घाण वगैरे काय नसते. आणि मडे फ्लोज ऑफ वॉटर स्विल्स दे वेअर, अतिशय त्या ठिकाणी
थोडं चिखल वगैरे गाव त्या ठिकाणी वाहून आणत असते नदी. अशा प्रकारे तुम्ही अजून कवितेमध्ये समर सीझन आणि मान्सूनचं किंवा रेनी सीझन मध्ये कविता त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाचा. रीड वन्स अगेन द पोएम अँड फाइंड आउट द example of the rainy season, that means monsoon and summer season. ठीक आहे. आता शेवटचा किंवा क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 6 हे तुम्ही बाहेर जो 3 आणि 4 जो आकडा आहे तुम्ही लिहा स्वतः त्या ठिकाणी कविता वाचून. क्वेश्चन नंबर 6, गेस हू एम आय. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन हिअर. या ठिकाणी खूपच छान क्वेश्चन आहे, मनोरंजना करण्याचा सारखा प्रश्न आहे. काय बघा, गेस हू आय एम. गेस हू आय एम. मी कोण आहे असा अंदाज करा. आय ऑलवेज रन, आय नेवर वॉक. आय ऑफन मर्मर बट नेवर टॉक. आय हॅव बेड बट नेवर स्लीप. I have a mouth but hardly eat. I love to fall but can't climb up. Guess who I am? Please don't give up. शेवटी काय म्हटलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणतं की मी कोण आहे. आय ऑलवेज रन, आय नेव्हर टॉक. मी नेहमीच पळत असते किंवा पळत असतो, कधीही चालत नाही, सारखं पळत. आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक. मी कुणाशी नेहमीच काम चालू असतं, कंटिन्युअसली काम चालू असतं. बट नेव्हर टॉक, तर कधीही कुणाशी बोलत नाही. आय हॅव बेड बट नेव्हर स्लीप. मला खरं तर बिछाना असं बेड झोपण्यासारखं निवांत असं बेड आहे, झोपण्याचं ठिकाण असं सपाट असं भाग आहे, परंतु नेव्हर स्लीप, कधी झोपत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आपल्याला लक्षात येते की अ रिव्हर हू एम आय. तर काय होत आहे, हू एम आय असं म्हटलं तरी कोण आहे, अ रिव्हर. हे रिव्हर आहे. पुन्हा एक तर नदी बघा नेहमीच बोलते, कधी चालते का सावकाश, चालते का नाही. जेव्हा नदीला पाणी आलं म्हटलं पाणी म्हटलं की ते काय करतं, नदीला पाणी वाहतच असतं आणि ते चालत नाही, तिथे वेगाने सारखं पळत असतं आणि ते कधी कोणाशी बोलत मला तर वेळच नाही. आता तिथं पाणी वाहत बघितलं थोड्या वेळा आपण एक शब्द बोलेपर्यंत त्या प्रवाह किती वेग आहे त्या पाण्याला, त्यानुसार ते पुढे पाणी वाहत असतं. मग ते कधी बोलत त्याला म्हणायचं. आणि दिस इज रिडल. हे काय आहे, ते रिडल आहे. तर अशा प्रकारचे रिडल तुम्ही काय करा, तुम्ही देखील तयार करा की हू एम आय, हू एम आय किंवा हू आय एम. हू आय एम, मी कोण आहे. अशा प्रकारचं एक रिडल तुम्ही अनेक वेगवेगळं तयार करू शकता. आणि ट्राय टू ट्रान्सलेट द अबाउट रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन पोएटिक फॉर्म. आणि असे तुम्ही जे काय हे वर्ड जे आहे त्याचं मराठीत तुम्हाला 2 वाक्य सांगितले, असं भाषांतर करा. आहे ते सोपीच वाक्य आहे, त्याचं मराठी भाषांतर करा. आणि वेगळे देखील तुम्ही रिडल तयार करून किंवा रिडलची कोडी अशा वेगळे कोडी तयार करा, त्याचं मराठी भाषांतर करा. आणि क्वेश्चन नंबर लास्ट 7, इमॅजिन यू वेअर ॲट अ रिव्हर साईड. कल्पना करायची की यू वेअर अ रिव्हर साईड क्लास पिकनिक, की तुम्ही एक रिव्हर नदीच्या किनाऱ्यावरती एक शालेय सहल आयोजित केलेली आहे. स्लीप इन फेल इन टू द रिव्हर. तुम्ही घसरून त्या ठिकाणी नदीमध्ये पडलात. फाईल प्लेइंग गेम. कधी की तुम्ही सहल आयोजित केलेली आहे, तुमच्याबरोबर बरेचसे मुलं आहेत, मुलं मुली, शिक्षक आहेत तुमच्याबरोबर, आणि तुम्ही तुमच्याबरोबर काय साहित्य खेळायसाठी घेऊन पण गेला आहात. आणि तुम्ही तिथे खेळत असताना त्या ठिकाणी तुमचा पाय घसरून, कारण नदी म्हटलं की त्या ठिकाणी थोडं चिखलमध्ये काही ठिकाणी असू शकतो. सगळ्याच ठिकाणी वाळू असते, सध्या प्रकारात चिखल वगैरे असणार आहे, घसरगुंडे, त्यामुळे तुम्ही घसरू शकता. आणि मग ते काय झालं, खेळत असताना तुम्ही घसरलेला आहात आणि नदीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पडला. तर असंच एक प्रसंगाचं थोडक्यात वर्णन त्या ठिकाणी करायचं. राईट इन अबाउट 12 to 15 लाईन हाव युअर क्लासमेट सेव्ड यू. आणि मग 12 ते 15 ओळीमध्ये
की तुम्ही नदीत पडल्यानंतर तुमच्या इतर मित्राने तुम्हाला नदीतून बाहेर कसं काढलं, म्हणजे त्यांनी काय प्रयत्न केला, तर त्याविषयी इंग्रजीमध्ये 12 ते 15 वाक्य तुम्ही त्याने येण्याचा प्रयत्न करा. होईल, तुम्हाला काय अवघड वगैरे नाही, तुम्ही प्रयत्न करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी संपलेला आहे. राहिलेला पुढचा जो काय भाग आहे ते आपण नंतर असताना घेऊया. ठीक आहे, ओके, थँक्यू.